कोरपण्यात देशी दारू दुकानाविरोधात शेतकरी संघटना आक्रमक। वारंवार निवेदनानंतरही प्रशासन डोळेझाक करत असल्याने अन्यथा आंदोलनाचा इशारा। कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सर्व संघटना एकत्र येऊन शेतकरी संघर्ष समितीची स्थापना। लवकरच मुंबईत भव्य आंदोलन। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील मराठा मावळे अंतरवाली सराटीतून चलो मुंबईच्या घोषणांसह मोर्चासाठी सज्ज। अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगाव श्री मयुरेश्वर मंदिरात भाद्रपद यात्रा उत्सव सुरू। भाविकांना जलाभिषेकाची संधी। मुक्ताईनगर महावितरण कार्यालयात ठेकेदाराच्या वाढदिवसाचे केक कटिंग केल्यावर शिंदे गटाचे गांधीगिरी आंदोलन। शेतकऱ्यांचा वाढदिवस साजरा करून इशारा। तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना गणेशोत्सव डीजे मुक्त ठेवून पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन। मिरजेतील खुशी पार्क बांधकामादरम्यान भिंत कोसळून 7 कामगार दबले, यात 1 ठार तर 6 गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल। नाशिक रोडवर शोरूम हॉटेलच्या समोर रस्त्यावर पार्किंगला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेची धडक कारवाई, व्यावसायिकांना नोटिसा। रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या तयारीला बाजारपेठा रंगल्या, आकर्षक सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी। शाहूपुरी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडून 4.58 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत केली। वैष्णोदेवी मार्गावर मुसळधार पावसामुळे भूस्खलनात 30 भाविकांचा मृत्यू, यात्रा व वाहतूक सेवा ठप्प। जम्मू काश्मीर पावसामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील 42 भाविक वैष्णोदेवी मार्गावर अडकले असल्याची प्राथमिक माहिती। मुसळधार पावसामुळे मेहकर तालुक्यात तब्बल 68,000 हेक्टर शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांकडून 62 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी। ट्रम्प प्रशासनाच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे ऑस्ट्रेलिया, जपानसह 30 देशांनी अमेरिकेकडे टपाल सेवा तात्पुरत्या थांबवल्या। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात इंद्रावती, पामुल, गौतम व पर्लकोटा नद्या तुडुंब भरल्याने 100हून अधिक गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश। मोरे यांची शेतकरी सेना उपाध्यक्षपदी नियुक्ती। आडमुठा धोरणामुळे मराठा तरुणांच्या आत्महत्या, जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल, तरुणांना शांततेत मुंबईकडे जाण्याचे आवाहन। जरांगे पाटीलांचा फडणवीसांवर हल्लाबोल, गणेशोत्सवाला गालबोट लावणार नाही, खोटे हिंदू आम्हाला आवडत आहेत असा आरोप। माझा जीव गेला तरीही हटणार नाही, बलिदान द्यायलाही तयार, जरांगे पाटलांचा निर्धार। सीएम फडणवीस म्हणाले, शहरी विकास हा फक्त इमारतींचा नव्हे, पुढील 50 वर्षांचा सामाजिक आर्थिक विचार आवश्यक।